लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। आमचे निवेदन घेत नाही तर आम्ही काय पाकिस्तानमध्ये जाऊन निवेदन द्यायचं का? तलाठी भरती रद्द करावी आणि शिक्षणाचा बोबाटा थांबवावा। मंगेश साबळे। छत्रपती संभाजीनगर येथे फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांचे तलाठी भरती रद्द करा, या शिक्षणाचा बोबाटा थांबवा या विषयाचं निवेदन विभागीय आयुक्त कार्यालयात न घेतल्यामुळे वाद। याबाबत सविस्तर वृत्त असे की फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी राज्य शासनाने 2023 मध्ये TCS कंपनीमार्फत तलाठीपद भरतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप या परीक्षेत बसलेले विद्यार्थी व त्यांचे पालक करत असून सदरील गैरप्रकार हा सरळ दिसून येत आहे। परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना 200 पेक्षा जास्त मार्क प्राप्त झाले आहेत। तसेच TCS कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा या परीक्षेत गुणवत्ता यादीत नाव आले असून सदरील प्रकरण अतिशय निंदनीय व खेदजनक असून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी रात्रंदिवस उपाशीपोटी शहरामध्ये राहून परिस्थिती नसतानाही अभ्यास करत असतात। सतत पेपरफुटीचे प्रकार घडत असल्यामुळे तसेच प्रायव्हेट कंपनीला राज्य सरकारने पेपर घेण्याचे टेंडर दिले असल्यामुळे हे प्रकार घडत आहेत। त्यामुळे राज्य शासनाने त्वरित अशा कंपन्यांवर बंदी आणून MPSSC आयोगामार्फत पेपर घेण्यात यावे। यासोबत 5 मुख्य विषय असे आहेत: तलाठी भरतीचे अनेक पेपर फुटल्याने तलाठी भरती रद्द करून 45 दिवसाच्या आत MPSSC मार्फत फेरपरीक्षा घेणे, तलाठी भरती घोटाळ्याची SIT मार्फत सखोल चौकशी करून तलाठी भरती MPSSC आयोगामार्फत घेण्यात यावी। ज्या सरळ सेवा परीक्षांचा पेपर फुटीच्या घटना समोर आल्या आहेत त्या सर्वांची SIT चौकशी करणे, परीक्षांचे पेपर शुल्क कमी करणे, सरळ सेवा परीक्षा IPS, IBPS व TCS अशा प्रायव्हेट कंपन्यांकडून न घेता MPSSC आयोगाकडून घेण्यात याव्यात, असे निवेदन देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे देण्यात गेले असता तिथे हे निवेदन घेण्यात आलं नाही, असे सरपंच मंगेश साबळे यांचे म्हणणे आहे। या निवेदनावर गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे, रोहिदास डकले पेंडगाव, दीपाली पाटील बोरसे, काकाजी गाडेकर, गोविंद बारबोले, नितीन शिंदे, साईनाथ बेडके, वसंत पात्रीकर यांच्या सह्या आहेत। हे निवेदन घेण्यास विभागीय आयुक्त कार्यालयात मनाई केल्यानंतर सरपंच मंगेश साबळे यांनी सरळ प्रश्न उभे केले की तुम्ही हे निवेदन घेत नाही तर आम्ही का हे निवेदन पाकिस्तानमध्ये जाऊन द्यावे का? जर माझे निवेदन लोकशाही मार्गाने घेतले गेले नाही तर आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयाच्या शेजारी असलेल्या सलीम अली सरोवरमध्ये उड्या मारू, असं मत मंगेश साबळे यांनी व्यक्त केले। फसणारी ही गोष्ट आहे। या ठिकाणी तलाठी भरती रद्द करावी आणि पारदर्शकपणे ऑफलाईन तलाठी भरती घ्यावी व आयोगाकडे तलाठी भरती देण्यात यावी, MPSC आयोगाकडे, अशा असायचं निवेदन या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये देण्यासाठी आलो असताना विभागीय आयुक्तांचे स्वीस सहाय्यक हा विषय आमचा नाही, भरती या ठिकाणी विभागीय आयुक्तांनी काढलेली नाही, भरती शासनाने काढलेली आहे, आम्ही या विषयाला काही कारणीभूत नाही आणि आम्हाला निवेदन देण्याचा काही या ठिकाणी तुमचा संबंध नाही, असं सांगण्यात आलं। हे अत्यंत गंभीर आहे आणि संविधानाला काळीमा फासणारी गोष्ट आहे। म्हणून या ठिकाणी सामान्य प्रशासन विभाग जर का भारताचं ढवळणार असाल, राजकारणी पुढारी विकल्या जातात मात्र प्रशासनामध्ये सुद्धा विकणारे लोक तुम्ही भरणार असाल आणि शेतकऱ्याच्या पोरांनी, तरुण विद्यार्थ्यांनी त्याच्यावर आवाज सुद्धा उचलू नये, निवेदन सुद्धा देऊ नये, ही जर हिटलर पद्धत तुम्ही राबवणार असाल तर या ठिकाणी आम्हाला बंड केल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही। शांततेच्या मार्गाने आंदोलन उपोषण करावं यासाठी सन्मान्य विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आल्यानंतर हा विषय आमच्या आशयातला नाही, भरती शासनाने काढलेली आहे, विभागीय आयुक्ताचा यासंबंधी काही विषय नाही, असं जर का तुम्ही सांगणार असाल तर हे शांततेचं आंदोलन उग्र स्वरूपामध्ये आम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे। मी तरुणांना विनंती करतो, सर्व शिक्षकांना विनंती करतो, सर्व क्लासेसच्या अध्यक्षांना उपाध्यक्षांना विनंती करतो की सर्व विद्यार्थी या ठिकाणी रस्त्यावर उतरा, तुमच्या आमच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे आणि जर का तुम्ही आता आवाज उचलणार नसाल, तुमचे पोरं नोकरीला या ठिकाणी लागणार नसेल तर या ठिकाणी भविष्यात आपल्यावर दडपशाही या ठिकाणी कुठेतरी चालू झालेली आहे, असं या ठिकाणी दिसून येतं। आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांना तलाठी भरतीची 10 लाख विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की अस्तित्वाची लढाई आहे, तुमच्या भविष्याशी खिलवाड या ठिकाणी होतोय, प्रायव्हेट कंपनीला तुमचं टेंडर देऊन तुमचं दिवाळखोर या ठिकाणी तुम्हाला विकण्याचं काम सरळ इथं चाललेलं आहे।
राजकीय पक्ष विकल्या जातात, राजकीय पुढारी विकल्या जातात, पण भारताचं प्रशासन, महाराष्ट्राचं प्रशासन, गोरगरीब काबाड कष्टकरी शेतकऱ्यांचे पोरं त्या प्रशासनात जातात आणि देशाला, महाराष्ट्राला सांभाळतात, ते प्रशासन चालवतात. ते प्रशासन सुद्धा गढूळ करण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून विभागीय आयुक्त यांना आम्ही जाब विचारणार आहे की आमचं निवेदन सुद्धा जर का तुम्ही स्वीकारणार असाल तर आम्ही सलीम अली मध्ये जाऊन या ठिकाणी उड्या मारायच्या का? आम्ही या ठिकाणी आमचा जीव द्यायचा का? आमचं निवेदन स्वीकारावं. सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सांगितलंय की शांततेच्या मार्गाने आंदोलन उपोषण करत असताना निवेदन देणे प्रक्रिया आहे. 7 दिवस अगोदर निवेदन देऊन आंदोलन करणे संविधानाचा भाग आहे. आणि आंदोलन करणे हे कुठलं आतंकवादी कृत्य नसून हा संवैधानिक आमचा अधिकार आहे. आणि तुम्ही जर का निवेदन देण्यापासून आम्हाला रोखणार असाल तर शांततेच्या मार्गाचं आंदोलन या ठिकाणी आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही, ही चेतावणी या ठिकाणी देतोय. शासन आमचं ऐकत नाहीये, सरकार आमचं ऐकत नाहीये, प्रशासन आमचं ऐकत नाहीये, जिल्हाधिकारी ऐकत नाहीये, विभागीय आयुक्त ऐकत नाहीये. मग शेतकऱ्यांनी जायचं कुणाकडं? शेतकऱ्याच्या पोरांनी जायचं कुणाकडं? तरुण विद्यार्थ्यांनी जायचं कुणाकडं? हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व तरण्या भांड पोरांना मी विनंती करतो की हिटलरशाहीकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे. सरकार कोणाचं आहे आम्हाला काही घेणं देणं नाही, पण आंदोलन करणं, उपोषण करणं आणि न्याय हक्काच्या बाजू मांडणं हे आमचं कर्तव्य असताना देखील आमचं निवेदन स्वीकारणं नाही, हा अत्यंत घाट या ठिकाणी संविधानाच्या बाबतीमध्ये संविधानाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. आणि म्हणून जोपर्यंत आमचं निवेदन स्वीकारल्या जात नाही तोपर्यंत तासभर आम्ही इथं वाट पाहणार आहे. सरळ सरळ या सलीम अली सरोवरामध्ये जलसामाधी घेण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहे. कारण तुम्ही निवेदन जर घेणार नसाल तर आंदोलन करण्याचा विषय दूर राहतो. अत्यंत गंभीर हा विषय असून सर्वांनी या विषयाकडे लक्ष द्यावं ही विनंती. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा.